गुड मॉर्निंग स्टुडंट. 9वीमध्ये आदर्श ज्ञानसागरतर्फे 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 9वीच्या या वर्षात हार्दिक स्वागत. आज आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये टोटल टॉपिक आहेत 18. त्याच्यामध्ये 2 सेक्शनमध्ये हा सायन्स आणि टेक्नॉलॉजी डिवाईड केलेला आहे. टॉपिक सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये 18 टॉपिक आहेत. त्या 18 टॉपिकचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे. हे 18 टॉपिक 2 टर्म्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. टर्म फर्स्ट आणि टर्म सेकंड, म्हणजे दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची. एकत्रित टॉपिक आहेत 18. टर्म फर्स्टमध्ये 2 सेक्शन येतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर टर्म सेकंडमध्ये सुद्धा 2 सेक्शन येतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. अशा प्रकारे या 2 टर्मचं डिस्ट्रीब्युशन, या 18 टॉपिकचं डिस्ट्रीब्युशन या 2 टर्ममध्ये अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये काय काय येतं आहे याच्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करूयात. टर्म फर्स्टमध्ये फर्स्ट टर्म आपण लिहितो आहोत. फर्स्ट टर्ममध्ये काय काय ते पहा. साधारणतः सेक्शन ए मध्ये येतं फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री, आणि सेक्शन बी मध्ये येतो, फर्स्ट टर्मचा सेक्शन जो बी आहे याच्यामध्ये येतो बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल सायन्स, त्याला आपण इन शॉर्ट मध्ये ईव्हीएस लिहू. याच्याच बरोबर आयसीटी आहे, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. या ठिकाणी आपण ज्याचं आपण रिप्रेझेंटेशन करतो आहोत हे टॉपिक, आणि याच्यामध्ये जरी 18 टॉपिक असले, फिजिक्स आणि केमिस्ट्री फर्स्ट टर्मसाठी या ठिकाणी 5 टॉपिक आहेत, आणि बायोलॉजी ईव्हीएस सोबत आयसीटी याचे 5 टॉपिक. सेक्शन ए आणि बी मध्ये टोटल 10 टॉपिक फर्स्ट टर्मला येणारे आहेत, आणि सेकंड टर्ममध्ये या ठिकाणी जे उरलेले टॉपिक आहेत, सेक्शन ए साठी येणार आहेत 4 टॉपिक, आणि सेक्शन बी साठी येणार आहेत 4 टॉपिक, आणि मग अशा प्रकारचा इयरली सिलेबस हा तुमचा कंप्लीट होतो. याच्यामध्ये फिजिक्सचे सुरुवातीला 4 टॉपिक आहेत, 2 टॉपिक केमिस्ट्रीचे, बायोलॉजीचे आहेत 4 टॉपिक, आयसीटीचा 1 टॉपिक आहे. अशा प्रकारचे 5 टॉपिक फर्स्ट टर्मसाठी येतात. अगदी तशाच पद्धतीनं सेकंड टर्मसाठी सुद्धा याच पद्धतीने टॉपिक इन्व्हॉल्व केलेले आहेत. आता इन डिटेल आपण या सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट टर्मच्या रिलेटेड सिलेबसला आपण स्टार्ट करणार आहोत. त्यापैकी फर्स्ट टर्मचा जो सिलेबस आहे त्या फर्स्ट टर्ममध्ये पहिला टॉपिक आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा ए सेक्शनसाठी असणारा जो पहिला टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. टॉपिकचं नाव काय आहे? लॉज ऑफ मोशन. आणि या टॉपिकमध्ये कुठले कुठले पॉइंट्स येतात त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. फक्त इंट्रोडक्शन आहे या टॉपिकचं, मग आपण उद्याच्या लेक्चरला या टॉपिकचं आपण डिटेल पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा येतो याच्यामध्ये मोशन. पहिला पॉइंट आहे मोशन. त्याच्यानंतर आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आहे थर्ड पॉइंट येतो याच्यामध्ये एक्सेलरेशन. चौथा पॉइंट आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन. हे 4 मुद्दे या टॉपिकमध्ये येतात. तर बेसिकली आपण पहिल्यांदा लॉज ऑफ मोशन मध्ये, तसं लॉज ऑफ मोशन म्हटल्यानंतर फर्स्ट पटकन आपल्याला आठवतो न्यूटन्स नावाचा एक सायंटिस्ट, ज्याने फिजिक्समध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मग न्यूटन्स म्हटल्यानंतर काय आठवतं बघा, एक ॲपलचं झाड आहे, मी चित्र काढतो आहे या ठिकाणी झाडाचं. हे ॲपलचं झाड आहे, या ॲपलच्या झाडाखाली हा न्यूटन सायंटिस्ट बसलेला आहे, आणि त्याच्यानंतर वरतून या ठिकाणी असणारं ॲपल खाली पडतं आहे.
आता हे जे ॲपल आहे या झाडापासून खाली पडत होतं. न्यूटन्स ऑब्झर्वेशन काय आहे याच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आणि मग त्यानंतर मोशन हा कन्सेप्ट आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. जेव्हा हे ॲपल त्या झाडाला होतं त्यावेळेस ते ॲपल कसं होतं, स्टेशनरी होतं. जेव्हा त्याला हवा लागते तेव्हा ते मोशनमध्ये येतं, जस्ट लाईक अ पेंडुलम. घड्याळामध्ये लोलक असतो अशा पद्धतीने तो झोका जसा आपण खेळतो त्या पद्धतीनं तो झोका खेळत असतो. पण जेव्हा तो ॲपल त्या देठापासून वेगळा होतो, वेगळा झाल्यानंतर जेव्हा अर्थ सरफेसवरती यायला लागतो तर तेव्हा तो ॲपल मोशनमध्ये असतो. ही एक कन्सेप्ट आहे मोशनची, याला आपण मोशन असं म्हणतो. या ठिकाणी ॲपल जर कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नसेल तर त्यावेळेस ॲपल हा स्टेशनरी असतो. कसा असतो ॲपल? स्टेशनरी असतो. आणि जेव्हा ॲपल त्या झाडापासून तुटला, अर्थ सरफेसकडे येत असताना तो ॲपल मोशनमध्ये असतो. आणि जेव्हा तो ॲपल अर्थ सरफेसवरती पोचल्यानंतर तो एका फिक्स ठिकाणी स्टेबल होईल आणि त्यावेळेस तोही म्हणजे त्याही परिस्थितीमध्ये तो ॲपल स्टेशनरी असतो. क्लिअर? मग आता बेसिकली आपल्याला काही कंडिशन बघायच्या आहेत. मोशन बेसिकली आपण मोशन या मुद्द्याला डायरेक्टली विचार करत आहोत. तर मोशन या कन्सेप्टशी रिलेटेड जेव्हा ॲपल स्टेशनरी होता, असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. काही आपण डायरेक्टली पाहतो, काही आपल्याला पाहायला मिळत नाहीत. काही विजिबल मोशन आहेत, काही इनविजिबल मोशन आहेत. तर विजिबल मोशनचं जस्ट लाईक अ बर्ड फ्लाइंग इन द स्काय, म्हणजे पक्षी आकाशात जसं उडताना आपल्याला पाहायला मिळतं की पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेले आहेत. मग आपण म्हणतो पहा पक्षी उडायला लागलेत, पक्षी मोशनमध्ये आहेत, बर्ड्स आर इन मोशन असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक ऑब्झर्वेशन तुम्ही असं केलं असेल, आत्ता सध्या तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून आहात. घरात बसून असल्या कारणाने खूप साऱ्या न्यूज तुम्हाला पाहायला मिळतात आणि या न्यूजच्या माध्यमातनं तुम्ही बऱ्याचदा अशी लोक पाहिलेली आहेत की जे आपल्या स्टेटमध्ये नसणारे आहेत, म्हणजे आपल्या राज्यात नसणारे लोक जेव्हा परराज्यात म्हणजे त्यांच्या राज्यात जातात व्हाया ट्रेन, तर त्यावेळेस त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ट्रेन म्हणजे थांबलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. जेव्हा ती ट्रेन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा ती मोशनमध्ये असते आणि जेव्हा ती प्लॅटफॉर्मला थांबलेली आहे तेव्हा ती स्टेबल आहे. त्याचबरोबर झाडाला लागलेली पानं जेव्हा ती झाडाला असतात, हवा अप्लाय म्हणजे हवेचा जर फोर्स त्याच्यावरती अप्लाय झाला तर ती झाडाची असणारी पानं काय होतात, गळून पडतात किंवा नॅचरली सुद्धा ते गळून पडतात. पण ते जेव्हा झाडाला असतात त्यावेळेस ते स्टेशनरी असतात. अगदी तशाच पद्धतीने इवन एखादं एक्झाम्पल पहा. मी या ठिकाणी एक डोंगर काढतो आहे. हा डोंगर आहे असं आपण इमॅजिन करा आणि या ठिकाणी दगड आहे. डोंगराच्या वरती असणारा दगड याला आपण असंही म्हणतो तर स्टोन लेइंग ऑन अ हिल, म्हणजे दगड कुठं आहे, डोंगरावरती आहे. आता सध्या तो दगड कसा आहे, स्टेशनरी आहे. जर याला स्लाइड फोर्स आपण अप्लाय केला तर हा दगड या डायरेक्शननी मूव्ह होईल. पण इनिशियली आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कसा आहे, तो स्टेशनरी आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचं मोशनशी रिलेटेड हे ऑब्झर्वेटरी मोशन आहे, म्हणजे याला आपण व्हिजिबल मोशन म्हणतो. आता इनव्हिजिबल मोशनचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, फ्लोईंग ऑफ ब्लड किंवा सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन ह्युमन बॉडी और इन ॲनिमल्स, तर याला आपण इनव्हिजिबल मोशन असं म्हणतो. तर हे झालं मोशनशी रिलेटेड खूप काही. याच्या बाबतीत आणखीन आपल्याला डिटेल या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. आज मी आपल्याला या टॉपिकचं फक्त आणि फक्त इंट्रोडक्शन सांगतो आहे. मोशनचा कन्सेप्ट क्लिअर झाला, म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी थांबलेली आहे म्हणजे त्याला आपण स्टेशनरी म्हणतो. आणि आपल्या रिस्पेक्टमध्ये म्हणजे आपण थांबलेलो आहोत आणि दुसरा कोणीतरी आपल्या जवळून गेला आहे, आपल्या समोरून गेलेला आहे, जसं लाईक एखादी व्हेकल असेल, एखादी सायकल असेल, म्हणजे आपल्या रिस्पेक्टमध्ये दुसरा व्यक्ती मोशनमध्ये आहे. म्हणजे जे जाणारा ऑब्जेक्ट आहे किंवा जाणारा व्हेकल आहे, जाणारा ह्युमन आहे, जाणारी कार असेल, जो कुठला व्हेकल, जो कुठला प्राणी असेल, जो कुठला ॲनिमल्स असेल किंवा जो कुठले ऑब्जेक्ट असेल, तर तो आपल्या रिस्पेक्टमध्ये म्हणजे स्वतःच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही जर एका ठिकाणी थांबलेले आहेत आणि आजूबाजूला कोणी जर जात असेल तर तो इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट आर इन मोशन. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट मोशनमध्ये येतात.
त्याच्यानंतर आपण जाऊयात नेक्स्ट पॉईंटकडे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटकडं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे दोनही कन्सेप्ट एकाच अर्थाने युटिलाइज केले जातात. तर बेसिकली आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत थोडंसं चर्चा करू, स्लाईड चर्चा करणार आहोत, कारण याच्यामध्ये खूप काही कन्सेप्ट आणि की डिटेलमध्ये या टॉपिकमध्ये दिलेले आहेत, पण स्लाइडली आपण याच्याबद्दल चर्चा करूया. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्सचे डेफिनेशन आपण लिहू पहिल्यांदा. डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी. ॲक्च्युअल पाथ covered by body, it's called distance. आणि shortest path covered by body. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना फरक कळत नाही. ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय बॉडी म्हणजे कसा आणि शॉर्टेस्ट पाथ कवर्ड बाय बॉडी म्हणजे कसा. तर याच्या बाबतीत एक छोटंसं चित्र स्वरूपात आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक फॅमिली आहे, या फॅमिलीमध्ये 2 मुलं राहतात. त्यापैकी एकाचं नाव आहे प्रशांत आणि दुसऱ्याचं नाव आहे शीतल. या फॅमिलीमध्ये 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. त्यापैकी एकाचं नाव आहे प्रशांत आणि दुसऱ्याचं नाव आहे शीतल. क्लिअर. हे दोघं स्टुडंट्स आहेत, पण या शीतलची एक मैत्रीण या अंतरावरती राहते आहे. हे तिचं घर आहे, या ठिकाणी हे तिचं घर आहे, हे घराचं चित्र आहे. तिच्या घरी राहते छान असं तिच्या घरात. आणि या ठिकाणी आहे शाळा. त्या शाळेमध्ये हे सगळे सोबत जात असतात. हे शाळेचं चित्र आहे, काढलेलं आहे चित्र. कदाचित तुम्हाला आवडेल, आवडणारी नाही अशी कुठे शाळा असते, इट व्हॉट एव्हर इट मे बी. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इमॅजिन करू शकता. आता आपल्याला बघायचे काय, ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय बॉडी आणि शॉर्टेस्ट पाथ कवर्ड बाय बॉडी. बेसिकली प्रशांत हा वेगळ्या वर्गाचा विद्यार्थी आहे आणि शीतल एक वेगळ्या वर्गाची विद्यार्थी आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू, प्रशांत 10th आहे, कारण तुम्ही पण 10th आहात, आणि शीतल ही 9th आहे. आता तुम्ही 9th नाही आहेत, बरोबर ना, म्हणजे तुम्ही 9th आहात. क्लिअर. शीतल कुठल्या वर्गाची आहे, 9th आहे. प्रशांत कुठल्या वर्गाचा, 10th आहे. तो सिन्सियर आहे. शीतल आणखी सिन्सिअरिटी नाही आहे. का, कारण ती 9th आहे. तिला माहिती आहे पुढच्या वर्षी आपल्याला 10th मध्ये जायचं आहे, तोपर्यंत ती रिलॅक्स मोडमध्ये आहे. मग ती काय करते, ती जाते आपल्या घरापासून आपल्या मैत्रिणीकडे जाते. म्हणजे ती तिच्या घरून निघते आणि तिच्या मैत्रिणीकडे जाते. मैत्रिणीचं नाव आहे शीतल, ही संगीता आहे मैत्रिणीचं नाव, संगीता. स्पेलिंग क्लिअर दिसते का बघा, नसेल तर व्यवस्थित लिहितो. संगीता. शीतल तिच्या मैत्रिणीकडे जाते, मैत्रिणीला घेऊन ती शाळेत जाते. ओके. मग ती मैत्रिणीकडे आली, मैत्रिणीला घेतलं आणि या दोघी शाळेत पोहोचल्या. आता बेसिकली आपल्याला डेफिनेशन. आणि त्याचबरोबर प्रशांत कसा आहे, 10th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे, त्याला वेळ वाया घालवायचा नाही. त्याचे जास्त जरी मित्र असले तरी तो त्याच्या मित्राकडे न जाता तो घरून डायरेक्ट शाळेत जातो. हा डायरेक्ट शाळेत आला, तो कोणालाही भेटले नाही, कोणालाही घेतलेलं नाही, कारण त्यांनी त्याचे मित्र शाळेपुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत, म्हणून तो डायरेक्ट शाळेत पोहोचलेला आहे. आता याच्यामध्ये या 2 गोष्टी आपल्याला पाहायच्या. कोणत्या, शॉर्टेस्ट पाथ कव्हर्ड बाय बॉडी किंवा कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. तुम्ही बॉडीच्या ऐवजी ऑब्जेक्ट लिहू शकता. आणि ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी किंवा ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट असं तुम्ही लिहू शकता. मग आता थोडंसं विचार जर करायचा झाला तर या ठिकाणी तुम्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं मेन्शन कराल. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं मेन्शन करा, तर ॲक्च्युअल पाथ म्हणजे बेसिकली आता थोडंसं विचार करा. शीतल आणि प्रशांत हे दोघं एकाच घरातनं बाहेर पडले, लवकर पोचेल कोण. या ठिकाणचं अंतर साधारणतः 7 मीटर आहे, या ठिकाणचं अंतर आहे 5 मीटर आणि या ठिकाणचं अंतर आहे या ठिकाणचं अंतर आपण असं मेन्शन करू, या ठिकाणी 3 मीटर. लवकर कोण पोचेल, प्रशांत. त्याचं रिझन काय आहे प्रशांतचं लवकर पोचण्याचं, कारण
कमीत कमी डिस्टन्स आहे. मग आता इथं कन्सेप्ट येतो शॉर्टेस्ट पाथ कवर्ड बाय बॉडी. बॉडी कोण? प्रशांत ही एक बॉडी आपण कन्सिडर करतो आहोत आणि या प्रशांतनी फक्त 7 मीटर डिस्टन्स कव्हर करून शाळेत गेला, म्हणजे त्याने कमीत कमी डिस्टन्स कव्हर केला आहे. दॅट इज शॉर्टेस्ट पाथ कव्हर्ड बाय बॉडी. ऑल क्लिअर? म्हणजे आता मग ज्याला शॉर्टेस्ट पाथ कव्हर करतो त्याला काय म्हणणार आपण? शॉर्टेस्ट पाथ कव्हर करतो त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. दुसरा मुद्दा आहे, आता शीतल काय केली? तिच्या घरून निघाली, त्याच्यानंतर पोहोचली संगीताच्या घरी. तिनं कव्हर केलेला डिस्टन्स आहे 5 मीटर. त्याच्यानंतर तिथून ती शाळेत गेली, म्हणजे संगीताच्या घरून शाळेत गेली, तिथला डिस्टन्स आहे 3 मीटर. म्हणजे ऍक्च्युअल पाथ, म्हणजे संगीताने ऍक्च्युअल डिस्टन्स किती कव्हर केलं? हे 5 मीटर आणि हे 3 मीटर, म्हणजे किती मीटर झालं? 8 मीटर. ठीक आहे. आता तुमच्या दृष्टिकोनातनं 1 मीटर म्हणजे काहीच नाहीये, कारण शीतलने किती डिस्टन्स कव्हर केलं? 1 मीटर. ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट किंवा ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी. तर प्रशांतनी 7 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. दॅट इज अ शॉर्टेस्ट पाथ. हिच्या कम्पॅरेटिव्हली 1 मीटर डिस्टन्स कमी आहे. आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की तुम्ही असं इमॅजिन करू शकता, तुम्ही काही इमॅजिन करू शकता, त्याचा काही विषयच नाही. कारण प्रशांतनी काय सर 7च मीटर डिस्टन्स कव्हर केलाय आणि शीतलने किती? 8च मीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. मग दोघांमध्ये काय? थोडासा तर डिफरन्स आहे 1च मीटरचा, पण 1 मीटर डिस्टन्स हे सुद्धा खूप मायने ठेवू शकतं. त्यासाठी आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. थोडंसं काळजीपूर्वक पहा. आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड देतो. तर या ठिकाणी 2 गोष्टी समजून सांगतो. पहिलं तर शीतलनी कव्हर केलेलं डिस्टन्स, तर प्रशांतनी कव्हर केलेलं हे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा हा 2 फरक आहे. ऑल क्लिअर? मग आता एक दुसरं एक्झाम्पल बघू आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड. समजा तुम्ही प्रवास करायला निघालात, तुमचं घर या ठिकाणी आहे, या घरून तुम्ही तुमच्या वैयक्तिक व्हेकलने प्रवास करायला निघालात आणि प्रवास करत असताना तुम्ही असा प्रवास करत घाटाचे रस्ते आहेत, काही रस्ते सरळ आहेत, काही घाटाचे रस्ते आहेत, काही सरळ आहेत, असं करत तुम्हाला ज्या पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचायचं आहे त्या पर्टिक्युलर ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पोहोचलेले आहात. म्हणजे आता तुमची गाडी या रस्त्याने चाललेली आहे, म्हणजे काय होतंय? ती व्हेकल ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड करते आहे. जी व्हेकल आहे ही ऍक्च्युअल पाथ कव्हर करते आहे. तुमची व्हेकल काढतो आहे मी. ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट किंवा ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय व्हेकल. ही व्हेकल ऍक्च्युअल पाथ कव्हर करत इकडनं निघाली आणि ही या ठिकाणी पोहोचली, किंवा इकडनं निघाली आणि या ठिकाणी पोहोचली. रस्ता घाटाचा आहे त्याच्यामुळे वाकड्या रस्त्याने. आणि मग मी काय केलं याचा शॉर्टेस्ट पाथ पण आहे, पण तो जरा खड्ड्याचा आहे. इव्हन शॉर्टेस्ट पाथ पण आहे, मग तो एरोप्लेनने आपण जाऊ शकतो. मी या ठिकाणी एरोप्लेनमध्ये बसलो. काळजीपूर्वक ऑब्झर्व करा थोडंसं. या ठिकाणी एरोप्लेनमध्ये बसलो आणि हे एरोप्लेन बरोबर या ठिकाणी पोहोचलेला आहे. गाडीनं कव्हर केलेला हा ऍक्च्युअल पाथ आहे आणि हा शॉर्टेस्ट पाथ आहे. ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय बॉडी किंवा ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स आणि शॉर्टेस्ट पाथ कव्हर्ड बाय बॉडी किंवा शॉर्टेस्ट पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. तर अशा प्रकारे म्हणजे मग जे लॉंगेस्ट आहे, म्हणजे जेवढं त्यांनी डिस्टन्स कापलेलं आहे, त्याने डिस्टन्स कव्हर केलेला आहे, त्याला आपण डिस्टन्सच म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जो काही शॉर्टकट मारला जातो तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर अशा या 2 गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे एक्सेलरेशनशी रिलेटेड आहे. व्हॉट इज एक्सेलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. एक्सेलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ velocity is called acceleration. तर हे जे acceleration आहे तर याच्यामध्ये चेंज इन वेलॉसिटी मेन्शन केली जाते. म्हणजे याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट आला. वेलॉसिटी काय आहे हे सांगायचं आपल्याला. मग वेलॉसिटी म्हणजे काय? चेंज इन डिस्टन्स किंवा
डिस्टन्स अपॉन टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन. आणि डिस्टन्स पर युनिट टाइम किंवा डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इज कॉल्ड वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटीला काय म्हणायचं? एक्सेलरेशन. आणि डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय म्हणणार? वेलॉसिटी. तर हा एक कन्सेप्ट, याला आपण एक्सेलरेशनला आपण स्मॉल जी नी इवन ए ने सुद्धा रिप्रेझेंट करतो. ए म्हणजे एक्सेलरेशन आणि जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा कन्सेप्ट एक्सेलरेशनचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या टॉपिकमध्ये आहे, तोही डिटेल आपल्याला पाहायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट या टॉपिकचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आपण या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन याच्या बाबतीत डिटेल. तर न्यूटनचे 3 लॉ होते. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, असे न्यूटनचे 3 लॉ आपण पाहणार आहोत. तर पहिला लॉ कशाशी रिलेटेड आहे? पहिला लॉ आहे इनर्शियाशी रिलेटेड. त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहायचं आहे. दुसरा लॉ आहे मोमेंटमशी रिलेटेड. दुसरा लॉ कशाशी रिलेटेड? मोमेंटमशी रिलेटेड. आणि तिसरा जो लॉ आहे ऍक्शन अँड रिॲक्शनशी रिलेटेड. असे 3 लॉज न्यूटनचे, याला 3 न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं म्हणतात. त्यातले 3 लॉ आपल्या सिलेबसला आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ. Newton's first law, it is related to the inertia. Newton's second law, it is related to the momentum. And Newton's third law, it is related to the action and reaction are equal and opposite. आणि याच्याशी रिलेटेड काही इक्वेशन आहेत. त्यापैकी पहिलं इक्वेशन आपण मांडणार आहोत. पहिलं इक्वेशन आहे न्यूटनशी रिलेटेड V इज इक्वल टू U प्लस AT. हे पहिलं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर. हे सेकंड इक्वेशन आहे. आणि थर्ड इक्वेशन आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. हे न्यूटनचं तिसरे इक्वेशन आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, याला आपण कायनेमॅटिक इक्वेशन असंही म्हणत असतो. या इक्वेशनला पुढे ग्रॅव्हिटीशी रिलेटेड असं कन्वर्ट केलेलं आहे. V इज इक्वल टू U प्लस GT. त्याचबरोबर S इज इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ GT स्क्वेअर. आणि तिसरं जे आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2GS. तर असे हे 3 इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो दीज आर द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक आहे. या टॉपिकचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकच्या या सर्व पॉईंट्सला आपण डिटेल पाहणार आहोत. टेक्स्टबुकमधली प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला डिटेल पाहायचा आहे. तोपर्यंत आपण याच ठिकाणी थांबू. तोपर्यंत थँक्यू. थँक्स अ लॉट.